नमस्ते, मी डॉक्टर सुचिता परब. मी एक प्रॅक्टिसिंग कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट आहे. माझं क्लिनिक बोरिवलीला आहे. मी डर्माटॉलॉजी स्किन क्लिनिक येथे प्रॅक्टिस करते. तर सनस्क्रीनमध्ये 2 टाइप्स असतात, फिजिकल आणि केमिकल. फिजिकल सनस्क्रीन म्हणजे त्यात झिंक ऑक्साईड, टायटॅनियम डायऑक्साईड असे मॉलिक्युल्स आहेत जे बेसिकली रिफ्लेक्ट करतात लाईटला. आणि केमिकल सनस्क्रीन्स जे एव्हबेन्झोन, ऑक्सिबेन्झोन तुम्ही अशी नावं ऐकले असतील, जे बेसिकली सूर्यकिरणाला खेचतात आणि त्याला डिस्ट्रॉय करतात. आता जे नवीन सनस्क्रीन्स आहेत, जे फार्मा बेस्ड सनस्क्रीन्स आहेत, ह्यात दोन्ही गोष्टी असतात. तर जेव्हा तुम्ही तुमचं सनस्क्रीन घेता, हे तुम्हाला बघावं लागेल की तुमच्या सनस्क्रीनमध्ये नक्की काय आहे. सो वेन वी से ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे ज्याने की UVA, UVB दोन्हीही नीट प्रोटेक्शन असणार. तर तुम्ही ऐकलं असेल SPF म्हणजे काय, तर सन प्रोटेक्शन फॅक्टर. आणि तुम्ही बघितलं असेल प्लस प्लस प्लसचं चिन्ह, त्याचा अर्थ आहे UV प्रोटेक्शन अगेन्स्ट दी UVA बॅनर, तर UVA स्पेक्ट्रम. सो जो आपला फिजिकल सनस्क्रीन असतो तो सगळ्यांशी आपल्याला प्रोटेक्ट करतो, आणि जे आपले केमिकल सनस्क्रीन असतात त्यात UVA, UVB दोन्ही प्रोटेक्ट असतात. पण जनरली लोकांमध्ये हे डाऊट असतं की बेसिकली सनस्क्रीन स्वतः पण कॅन्सर करू शकतो का. जे बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येतात जे विचारतात की सनस्क्रीननी पण कॅन्सर होऊ शकतो. तर नाही, आता आपले सनस्क्रीन्स हे न्यूअर ॲडव्हान्स सनस्क्रीन्स आहेत, भरपूर सेफ आहेत आणि त्यात कॅन्सरोजेनिक असं काही नसतं. सो कार्सिनोजेनिक मॉलिक्यूल काढलेले आहेत. तर जेव्हा तुम्ही तुमचं सनस्क्रीन बघता तेव्हा तुम्ही हे बघा की त्यात नक्की काय आहे. जसे हे न्यूअर सनस्क्रीन्स, जसं मी म्हणाले तुम्हाला आधी UVA प्रोटेक्टिंग, युव्हिनल A, टिनोझॉब M, टिनोझॉब S हे भरपूर सेफ आहेत आणि ते असं कुठलंही इन्ग्रेडियंट प्रोड्यूस करत नाही ज्याने की आपल्याला कार्सिनोजेनिक प्रवृत्ती येईल. आणि सनस्क्रीनची सेफ्टी म्हटली तर आपण फक्त स्वतःबद्दलच विचार नाही केला पाहिजे, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली सनस्क्रीन्स हवे. येस, सो सनस्क्रीन हे आपल्या पाण्यातनं समुद्रात जातं आणि तिकडे ते ॲक्वॅटिक लाईफला, तुम्ही ऐकलं असेल कॉरल्स हे एंडेंजर होत आहेत बिकॉज ऑफ सर्टन ओल्डर सनस्क्रीन मॉलिक्युल्स, जे आजकालच्या न्यू ग्रेड फार्मा सनस्क्रीन्समध्ये नसतं. सो ॲज अन ह्युमन बिईंग आपल्याला तीही काळजी घेतली पाहिजे की आपल्या अवतीभवती आपलं एन्व्हायरमेंट पण आपल्यामुळे त्याला हानी झाली नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही सनस्क्रीन वापरता, जर का तुमचं ते पहिलंच सनस्क्रीन आहे तर एक डॉक्टर रिकमेंडेड सनस्क्रीन प्रेफर करा. लास्टली, टू सम इट ऑल, सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. तुम्हाला जे सनस्क्रीन सूट होतं ते वापरा. सो आय वुड सजेस्ट स्टार्ट विथ समथिंग सिम्पल. अँड स्किन केअर हा बेसिक जरी ठेवला, जसं फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, तरी इज गुड इनफ अँड इट विल कीप युअर स्किन हेल्दी फॉर इन द लॉंग रन. थँक्यू.